सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। समाज सेवा हाच गर्व, नवा आरंभ नवेच पर्व। समाज सेवा हाच गर्व, नवा आरंभ नवेच पर्व। खंबीर रणरागिणी या सुनेत्र वहिनी, या सुनेत्र वहिनी, या सुनेत्र वहिनी, आपल्या सुनेत्र वहिनी। नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे। आज आपण सासवड येथे आहोत। महाराष्ट्र राज्याचे लाडके दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं काही दिवसापूर्वी विमान अपघातामध्ये निधन झालं होतं। संपूर्ण महाराष्ट्र एका चांगल्या नेत्याला, कामाचा माणूस म्हणून अजितदादांची ओळख होती आणि त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला एक मोठं दुःख झालंय। एवढा महाराष्ट्रामध्ये जे राजकीय पक्ष आहेत त्या सर्वांनाच अजितदादांचं जाणं हे रुचलेलं नाही आणि कुठेतरी एक क्लेशदायी वातावरणामध्ये महाराष्ट्र अजून बी सावरतोय। दादांच्या या आकस्मिक जाण्यामुळे काही गोष्टी राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये घडत असताना महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्राताई पवार यांची निवड झालेली आहे आणि त्यांचं कार्य चालू झालेलं आहे। कुठेतरी पक्षाला एक ताकद मिळावी, उमेद मिळावी, या दुःखातून सावरण्याची एक संधी मिळावी यासाठी सासवडचे गीतकार, दिग्दर्शक, लेखक आपल्या बरोबर आहेत राजेंद्र कसबे। त्यांनी त्याच्यावर एक सुंदर असं गाणं रचलेलं आहे। काय सांगा, गाणं तुम्ही रचलेलं आहे आणि कुठेतरी एक समाजामधली भावना तुम्ही तुमच्या माध्यमातून मांडताय। प्रथमतः आपले लाडके उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेबांना मी माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून व माझ्या फिल्म क्षेत्रातल्या सर्व सहकार्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। माझा परिचय थोडासा सांगतो। मी राजेंद्र कसबे, मी लेखक, दिग्दर्शक आहे, गीतकार आहे। मी मराठी गाणी वगैरे बनवत असतो, मला आवड आहे पहिल्यापासून। तर 1 महिन्यापूर्वी आपल्यातून अजितदादा निघून गेले। तो धक्का एकदम वेदनादायी, भयंकर होता। हे सर्व आपण पाहत असताना महाराष्ट्र पोरका झाला, महाराष्ट्र वेदनादायी झाला। तर या सर्व गोष्टी, घडामोडी घडत असताना अजितदादांचं कार्य थांबू नये म्हणून आपल्या पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांनी काळजावरती दगड ठेवून, अजितदादांच्या पावलावरती पाऊल ठेवून आपलं कार्य चालू केलं। ही सर्व मी पाहिल्यानंतर मी एकदम असा भावुक झालो की एखादी घरातली व्यक्ती गेल्यानंतर आपण किती दुःखदायक प्रसंगात असतो, सर्व गोष्टी एकदम वेदनादायी असतात। त्याच्यातनंही सुनेत्राताईंनी हे समाजकार्य पुढे नेण्याचा निर्णय घेऊन पाऊल टाकलं आणि त्या मैदानात उतरले आणि ते चांगल्या प्रकारे कामही करतात। हे सर्व पाहून मी भावुक झालो आणि मी निर्णय घेतला की ताईंवरनं छानसं असं सामाजिक गीत बनवायचं आणि मी त्याचं आचरणही केलं। 2 दिवसात गाणं लिहिलं। ते गाणं लिहिल्यानंतर मला नंतर अनेक अडचणी आल्या, थोडीशी आर्थिक बाजू वगैरे, माझी परिस्थिती सामान्य असल्यामुळे आर्थिक चणचण भासली, परंतु त्या सर्व गोष्टींचा मी सामना करून हे गीत मी पूर्ण बनवलेलं आहे। की हे गीत सध्या तरी माझी मानसिक स्थिती अशी आहे की आता दुःखाचं वातावरण आहे। अजितदादा आता 1च महिना झाला आपल्यातून निघून गेलं, त्यामुळे मी थोडंसं थांबतोय या गीताला पूर्ण लॉन्च करण्यासाठी। सध्या माझा असा विचार आहे की मी हे गाणं टीजर म्हणून एक झलक आपल्या महाराष्ट्राच्या जनतेला पाहायला मिळावी, ऐकायला मिळावी म्हणून आज मी टीजर लॉन्च करणार आहे। यामध्ये हे जे गाणं आहे ते तुम्ही कधी रिलीज करणार आहात आणि गाण्याचे बोल काय आहेत? गाण्याचा बोल असा आहे की खंबीर रणरागिणी या सुनेत्र वहिनी, या सुनेत्र वहिनी हे गाणं आहे। हे गाणं एकदम वास्तविकदर्शी
आणि सामाजिक, त्याचे प्रत्येक शब्द मी एकदम विचारपूर्वक लिहिलेले आहेत. या गाण्याचे गायक आपले अविनाश पवार आहेत, संगीतकार अविनाश वाघमारे आहेत, आणि या गाण्याचे गीतकार मी स्वतः आणि प्रोड्युसर मी स्वतः आहे. तर हे गाणं तर थोडासा अधिक दिवस गेल्यानंतरच हा त्यांच्या कुटुंबाशी जयदादा असतील, आपले पार्थदादा असतील आणि ताई असतील, सुनित्राताई, हो, आणि त्यांचे पदाधिकारी सर्व, तर यांच्याशी चर्चा करून मी पुढचं पाऊल टाकणार आहे. परंतु आता सध्या तरी मी टीजर लॉन्च करतोय. त्याला एक झलक म्हणून महाराष्ट्र जनतेला कळावं गाण्याचे बोल कसे असावेत, गाणं कसं असेल, नाही का, त्या गाण्यातनं टीजर मधूनच कळून जाईल आपल्यालाही की गाणं नेमकं पूर्ण गाणं कसं असेल. हे जे तुम्ही गाणं बनवलेलं आहे, कुठेतरी या गाण्याच्या मध्ये एक अर्थ हाक सुद्धा आहे. अर्थ हाक तुम्ही दिलेली आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेसाठी. तुम्हाला काय अडचणी आल्या का, किंवा तुम्हाला काय वाटतं की हे गाणं लॉन्च होता की नाही, तुमच्या मनातल्या अपेक्षा काय आहे? भरपूर आल्या. प्रथम तर अडचण अशी आली की गाणं मी लिहित असताना 50% गाणं लिहून झालं. त्यानंतर मी 2 दिवस आजारीच पडलो, थोडंसं जागरण जास्त झालं, कारण मला लिहिण्याची सवय ही रात्रीची आहे. मी रात्रीचं लिखाण करत असतो, तर जागरण जास्त झाल्यामुळं मी थोडासा आजारी पडलो. त्याच्यात 2 दिवस गेले आणि त्याच्यानंतर पुढे मग सगळी सिस्टीम, सिंगर वगैरे, स्टुडिओ ही मॅनेजमेंट करताना भरपूर अडचणी आल्या, आर्थिक अडचण भरपूर आली. पण या सर्व गोष्टींवरती मी मात केली. का मात केली, तर मला गाणं हे बनवायचंच होतं. सुनीताताईंचं काम मला भरपूर आवडतं. इथनं पुढे मी अनेक त्यांच्यावरती गाणी बनवेल. परंतु मला हे गाणं बनवताना अधिक परिश्रम करायला लागले, अडचणी आल्या, पण मी त्या अडचणींना न घाबरता त्यांना टक्कर देऊन हे गाणं मी पूर्ण बनवलेलं आहे. मला एक प्रश्न पडला की हे जे तुम्ही सुनेत्राताई पवार यांच्यावर जे गाणं लिहिलेलं आहे, तुम्हाला ते कसं सुचलं आणि तुमच्या मनातील काय अपेक्षा आहेत? ते भावनिक प्रश्न विचारला तुम्ही, माझ्या अंगावरती खाटा आला. हे गाणं ज्या वेळेस मी लिहित होतो, तर प्रत्येक शब्द लिहित असताना मला आपले अजितदादा यांची कार्यप्रणाली, यांच्या कामाची पद्धत, यांचं काम, त्यांची प्रगती हे सर्व दिसत होतं. आणि त्यांच्या जाण्याने सोशल मीडियावरतीही अतिशय वेदनादायी, दुःखदायक वातावरण होतं. तर त्या सर्व गोष्टींचा सार घेऊन मी हे गाणं लिहिलं. गाणं लिहित असताना एक मते आनंदही होत होता आणि अजितदादांचा प्रसंग आठवून एक दुःखदायक मनही दाटून येत होतं. परंतु कसं असतं, शेवटी काही गोष्टी आपल्या हातात नाही, हा विचार करून मी तो विषय सोडून हे गाणं पूर्ण केलं. तर मला एकच अशी अपेक्षा आहे, आपल्या सह्याद्री न्यूज मार्फत मी त्या अपेक्षा व्यक्त करतो की हे गाणं एकदम अथक परिश्रमातनं मी केलेलं आहे. तर हे गाणं आपले पार्थदादा, जयदादा आणि सुनीताताई यांच्यापर्यंत पोहोचावं, त्यांनी हे गाणं ऐकावं आणि त्यांची माझी एक भेट व्हावी, ही माझी तळमळ व माफक अपेक्षा आहे. जर असं झालं तर मला सर्वात जास्त आनंद होईल. म्हणून मी माझा नंबर आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करत आहे. बरं, कला दिग्दर्शक, गीतकार राजेंद्र कसबे होते. त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्यावर एक सुंदर असं गीत लिहिलेलं आहे. पवार कुटुंबीय दुःखातून सावरण्यासाठी, तसेच पक्ष दुःखातून सावरण्यासाठी कुठेतरी काहीतरी एक चांगलं घडावं या अपेक्षेने एक हा गीतकार, लेखक यांनी हे सुंदर असं गाणं लिहिलेलं आहे. हा ट्रेजर आहे. संपूर्ण गाणं पुढील काही महिन्यामध्ये किंवा लवकरच अजितदादा, पार्थदादा पवार किंवा जयदादा पवार यांच्याबरोबर बैठक दाखवून पुढील गाणं ते लॉन्च केलं जाईल किंवा प्रसारित केलं जाईल. नक्कीच या गाण्याला आमच्या सह्याद्री न्यूज नेटवर्क तर्फे मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.